नमस्कार मैत्रिणींनो, श्री गुरुदेव दत्त. चला मी आज नाही का साधं कटोरीचंच ब्लाऊज पेपर न काढता मी कपडाच माप घेते, कसं दाखवते तुम्हाला. पहा पहा आता मी ब्लाऊजवरून माप घेते. पायाची उंची किती आहे, मी डायरेक्ट कपड्यावरच काढते, पेपर कटिंग करीत नाही, काही नाही. याची उंची ही पहा मैत्रिणींनो, 13 इंच उंची आहे. तर 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आपल्याला. आणि याची रुंदी किती आहे ते पहा. याची रुंदी 10 ला 10 ठेवायची, मायासोबत आहे ना. आता आपण याचं शोल्डर मोजू. तुम्ही कसे माप पहा मैत्रिणी, ह्या ब्लाऊजचं शोल्डर उतरते म्हणा. गिरायकाचाच ब्लाऊज आहे. तर आता मी शोल्डर उतरते म्हणून मी काय करते पहा म्हणा. आता याचं शोल्डर आपण 10 धरायचं. तर 10 घेतल्यावर उतरायले नाही, हे आपण काय करू 9.5 घेऊ. 9.5 घेतलं का तर याचं शोल्डर उतरत नाही अजिबात. फक्त नाही का 2 रेषा कमी करायचे शोल्डर. कधी बी मापापेक्षा 2 रेषा कमी धरलं ना तर शोल्डर कधीच नाही उतरत. आता पहा, हे मी समोरचा गळा घेते. समोरील गळा किती आहे, समोरील गळा आहे 5.25 इंच. तर आपण 5.25 ला 5.25 घेऊ. चला मैत्रिणी, मग आता कपड्यावर टाकते माप. मी लिहून ठेवलं नाही माप. अस्तरचं ब्लाऊज आहे बरं का हे. 13 आहेत, आपण 13.5 घेणार आहेत. आधी पहिली याची रुंदी पाहू किती. आपल्याला 10 घ्यायची, 10 भरली. आपण टाकायला मागची साईड 13.5 घेतली आणि समोरील भाग आपण 14.5 घ्यायलो. आणि हा एक्स्ट्रा कपडा आहे. आता काय करायचं मैत्रिणी, आपण याला फोल्ड करते. काही बाया काय करतात की मागची साईड कातून घ्यायची आधी, पुन्हा समोरची बाजू टाकायची. मी तसं करत नाही, मी डायरेक्टच घेते. पहा माझी सोपी आणि साधी, एकदम सोपी पद्धत, कोणालाही सहज शिकता येईल. आता माझं फुल शोल्डर 5 इंच झालं होतं ना, तर मी आता किती घ्यायले पहा. माझं शोल्डर 5 मध्ये आपण 2 रेषा वजा केल्या. 2 रेषा वजा केल्या. आपला आता पहा शोल्डर अजिबात उतरत नाही. आणि 5.25 इंच समोरील गळा आहे. तर आपण 5.25 इंच घेऊ. गळा रुंदी घेते मी 2 इंचाला 1 रेषा कमी, 2 इंच, म्हणजे शोल्डर उतरणार नाही. 5.25 इंच गळा रुंदी. हे आपण 5.25 इंच बरोबर घेतला गळा. आणि मुंड्याचा भाग घ्यायला मी 5.5 5.25 इंचच घ्यायला मुंड्याचा भाग. पण पहा माझी पद्धत कशी वाटते तुम्हाला. मी कुठलीही टेप वापरत नाही किंवा काहीच नाही, मला अंदाज येऊन गेलेला आहे. आणि आता आपण क्रॉसपट्टीचा भाग टाकतो. समोरील बाजू 3.5 इंच, मध्यंतरी 3 इंच आणि शेवटी पण 3 इंच घेते मी. आता ही ब्लाऊजची कटोरीला ब्लाऊजवरच घ्यायची मग मोजून. आता ही ब्लाऊजची कटोरी पहा किती मैत्रिणींनो. रेडी कटोरी किती पहा, रेडी 5 आहे. आपण 5 ला 5 टाकून द्यायची. आपण ही कटोरी 5 ला 5 टाकली. आता इथून घ्यायचं 2.5 इंच आणि इथून 1 इंच. पहा मैत्रिणींनो कसं वाटायले. आता मी कटिंग करते. एक्स्ट्रा कपडा काढून टाकायली मी आता. हे
आता मी हे कात्रीत नाही मैत्रिणी हे आता लगेच टाकाय याच्यावरच पहा कसं टाकते. आता ही मागचा गळा आहे ना आपण असं धरायचा, हे असं धरायचा आणि शिवण्याकरता एवढा कपडा सोडायचा खालून आणि वर पण गोठ लावण्याकरता तेवढाच कपडा सोडायचा आणि ह्या गळ्याच्या गळा एवढ्या भागात घ्यायचा, गळ्याचा भाग आखून घ्यायचा आणि गळ्याला राऊंड द्यायचा. हे पहा मैत्रिणी कसं वाटायले, माझी पद्धत सोपी वाटायली का ती मला कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला नक्कीच सांगा. आता मागचा गळा कातरून घ्यायली मैत्रिणींनी. मागचा गळा छोटा आहे आणि गोलच आकाराचा आहे. डिझाईन हे काही नाही, एकदम सिंपल शिवायचे म्हणून. आता मी घेते बाहेरचं माप आणि माझी कटोरी कशी काढते मी, कशी पद्धत आहे माझी ती पहा मैत्रिणी. एकदम सोप्या पद्धतीने आपण सगळं डायरेक्ट कपड्यावर म्हणजे ब्लाऊजवर, जुन्या ब्लाऊजवर माप घेऊन करायचं. मी माप कुठलंच लिहून ठेवत नाही मैत्रिणी, काहीच नाही, डायरेक्ट मोजायचं टाकायचं. त्याला वेळ घालतच नाही मी. 6 इंच रेडी इथं 6.5 टाकायचं. अस्तरचं ब्लाऊज आहे, अर्धा इंचच फक्त वाढवायचं एक्स्ट्रा, फक्त अर्धा इंच वाढवले मी. आणि माझी बाहेरची पद्धतही पहा तुम्ही कशी वाटते. कसं वाटायला मैत्रिणी, माझी पद्धत कशी वाटली ती नक्कीच कळवा बरं का. तुमच्या कमेंटची वाट पाहिली मी. पहा मैत्रिणी कसा आकार आला, मजली आकार आला का ना, आकार आला ना बरोबर. आता पहा मैत्रिणी मी कटोरी काढून दाखवते तुम्हाला. 80 सेंटीमीटर पण नसते बरं काही, बनीठणीचा कपडा आहे. 80 सेंटीमीटर पण नाही, ताग्यातले पीस अस्तर फाडलेलं नाही, काही नाही, तरी पण नाही का त्यातच मी कसं ब्लाऊज ऍडजस्ट करते पहा. आणि पेपर कटिंग नाही, काय नाही, डायरेक्टली कपड्याच माप आहे माझं. असं आहे क्रॉस कपड्यामध्ये कटोरी काढायची मैत्रिणी. कधी बी असा कपडा होणार असते ना त्याच्यामध्ये कटोरी काढायची, म्हणजे नाही का कटोरी गोल बसते. कधी तिरका कपडा ठेवायचा, तिरका कपडा ठेवल्यामुळे काय होते कटोरीचा गोल आकार बसतो. आता इथं टेप लावत नाही मैत्रिणी, सगळं आपल्या 8 इंच पाहिजे पण माझं ऑटोमॅटिक भरते 8 इंच. तर मी काय करते पहा, माझं डायरेक्टलीच माझं एकदम डायरेक्टच असतंय आणि राईटच बसते पहा. आता पहा मैत्रिणी मी मोजते टेपनं मोजते. 8ला थोडं जास्त झालं एक यानं, पण पहा झाली का ना 8ची कटोरी आपली. अंदाजाने घेतली मैत्रिणी मी कटोरी, पण 8ची झाली. हे माझं एकदम साधं आणि फास्ट काम होणार आहे. किती ग्राहकाचे ब्लाऊज असले ना तर कंटाळा येणारच नाही कातरायला. कशी माझी पद्धत वाटली तुम्हाला ते मला कळवा कमेंटमध्ये. आणि मैत्रिणी मला लाईव्हला यायचंय, मला लाईव्हला कसं यायचं ते तुम्ही सांगा. मी नेहमी म्हणते तुम्हाला मला लाईव्हला यायचंय, तुम्ही सांगा मला. तुम्हाला मी कटोरी दाखवते कशी वाटली माझी, आणि माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली ती नक्की कळवा. पहा मैत्रिणी कटोरी कशी वाटली तुम्हाला. पहा न कुठं टेप लावता, न मी टेपचा कुठेही वापर केला का, मी अजिबात मी टेपचा वापर करत नाही. 2-3 ठिकाणी फक्त टेपचा वापर करते मैत्रिणी. मला असं प्रत्येक ठिकाणी टेपची गरजच लागत नाही. आमच्या परभणीला आज सकाळी 8 वाजेपासून लाईट गेली, ती आता आली मैत्रिणी लाईट. तुम्हाला माझी कटोरी कशी वाटली सांगा. बसली नाही फर्स्ट क्लास, कशी वाटायली मला कमेंटमध्ये कळवा. आणि आता ही एक कटोरी वाहिली, आता याच्यामध्ये आपण काय करणार, ह्या कपड्यामध्ये कटोरी बसणार नसल्यामुळे आपण काय करू, याला जॉईंट देऊ कपड्याला.
जॉईंट देऊन आपण दुसरी कटोरी काढून घेऊ शकतो. थोडंसं जॉईंट द्यावं लागतं या कपड्याला आणि जॉईंट दिल्यानं ही पूर्ण कटोरी होती माझी तयार. आता मी काय करते मैत्रिणींनो, अस्तर करते. शेप ब्लाऊजचा कपडा आहे, साडीचा कपडा आहे आणि याच्यावर आपल्याला कटिंग करायची. तर मी काय करते मैत्रिणींनो, तुम्हाला कपडा दाखवते. तर कशी वाटते मैत्रिणींनो माझी पद्धत. आता मी काय करते, साडीचा जे कपडा आहे का, ब्लाऊजचा कपडा ओरिजिनल, त्याची कटिंग तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते. आता नाही का लाईट आता आली आमची परभणीची, इतक्या लाईटच नव्हती, सकाळपासून गेली होती लाईट. आणि आता हे उरलेले कपडे आहेत का, यात काच बटन पट्टी काढायची आणि कटोरीला याला एक जॉईंट द्यायचा या कपड्याचा आणि याची मिळून एक कटोरी काढायची. आपली एकच कटोरी निघाली या कपड्यामध्ये. 70 सेंटीमीटर कपडा होता मैत्रिणींनो, त्याच्यामध्येच नाही का एक कटोरी काढली आणि पूर्ण ब्लाऊज, अख्खा ब्लाऊज काढलं मी त्याच्यामध्ये. आणि आता याची नेक्स्ट कपडा आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये हे करते. आणि माझ्या चॅनलला नवीन असल्यानं तर नाही का चॅनलवर या, माझ्या पूर्ण व्हिडिओ पहा माझा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्या कमेंटची गरज आहे बरं का मला. तुम्ही कमेंट करा, कमेंट करायला विसरू नका, प्रत्येकीने कमेंट करा. आणि माझी ब्लाऊज कटिंगची पद्धत कशी आहे ती तुम्हाला कशी वाटली ती नक्की कळवा मला. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.